नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न आहे गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी व्हिजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, त्याचं निराकरण होत नाहीये. गुरुजी, मुलं शिक्षण घेत आहे, शिक्षणामध्ये त्यांना सतत अडचणी अडथळे येत आहे, अभ्यास प्रचंड करताय, लक्षात राहत नाहीये. गुरुजी, मुलांचं शिक्षण चांगलं झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी, मुलीला खूप चांगली नोकरी आहे, परंतु त्यांचा विवाह होत नाहीये. विवाह होऊन 2, 5, 7, 10 वर्ष झालेत, संतती सौख्य नाहीये, कधी प्राप्त होणार? संतती चांगली आहे, राहायला घर नाहीये, वास्तुयोग कधी येणार? वास्तू आहे, वाहन घ्यायचंय, कधी घेऊ? योग आहेत का? कर्ज खूप झालंय, वैतागलोय मी, त्रासलोय, व्यापार करायचा आहे, योग्य राहील की नोकरी केलेली योग? परदेशात राहावं की मायदेशी राहावं? यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील. अभ्यासू विद्वान ज्योतिषी तुम्हाला योग्य असा मार्ग दाखवतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. 14 मार्च या दिवशी सूर्य ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय. 25 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातोय.
मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांना नेमका काय परिणाम असणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. प्रथम स्थान, ज्याला आपण तनुभाव, लग्न भाव असं म्हणतो, माणसाचे विचारशक्ती या स्थानावरनं पाहिली जाते. तर मीन राशीमध्ये शुक्र ग्रह 1 मार्च पासून 25 दिवस विराजमान असणारे लग्नी, अत्यंत शुभ युगामध्ये. आणि या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह चतुर्थात आहे, केंद्रामध्ये. चांगल्या स्थितीला या ग्रहांची स्थिती प्राप्त होणं म्हणजेच काय, अगदी मनात जे आलं ती गोष्ट होटात जी आली ती समोर उभी दिसते, परिपूर्ण होत आहे. मणी वसे ते स्वप्नी दिसे, मी सांगेल मणी वसे ते स्वप्नी नाही, प्रत्यक्षात दिसे. अशा योगांची रेलचेल मीन राशीच्या लोकांसाठी आहे. प्रत्यक्षात अनुभव येणार आहे. विचार करत होतो ही गोष्ट माझ्याकडनं होईल की नाही, मला हे करायचं होतं, माझं हे राहून गेलंय, मला नोकरी बदलायची होती, मला वास्तू घ्यायची होती, मला वाहन घ्यायचं होतं. अनेक प्रश्न, सगळे प्रश्न या महिन्याच्या सुरुवातीपासूनच मार्गी लागलेले झालेले आहेत. द्वितीय स्थानाला धनस्थान, कुटुंब, नेत्र, वाणीचं स्थान म्हणतात. पुढचे 25 तारखेनंतरचे 5 ते 6 दिवस द्वितीय स्थानामध्ये लग्नेश गुरु जो ग्रह आहे, ज्या पद्धतीनं तो चतुर्थात विराजमान आहे त्याच पद्धतीनं या लग्नातला शुक्र ग्रह पुढचे 5 दिवस द्वितीय स्थानात जाणार आहे, म्हणजे धनस्थानात जाणार आहे. आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह द्वितीयेशाचा हा व्यय स्थानामध्ये गेलेला आहे. द्वितीय स्थानावरून आपण धन, वाणी, नेत्र, कुटुंब बघतो. मग धनेश ज्या वेळेला व्ययात जातो त्यावेळेला कुटुंबामध्ये थोडासा कलह, वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. पैसा हाती आल्यामुळे त्याचा खर्च जास्त प्रमाणात वाढतो, पैशाचा अपव्यय जास्त होतो. म्हणून गरजेपेक्षा मीन राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये पैसा जास्त खर्च करू नये. दान जे करतोय या हातानं केलं तर या हाताला सुद्धा कळू देऊ नये. या काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा. परिवाराला समजून घ्या. परिवाराच्या जीवनामध्ये काही येणाऱ्या आपल्या वैयक्तिक त्यांच्या अडचणी असेल, जे तुमच्याशी बोलायला ते घाबरत असतील, तुमच्यासमोर ते प्रगट होत नसतील, तुम्ही स्वतः त्यांच्या जवळ जा आणि त्यांच्याकडनं हा विषय समजून घ्या. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हाच तर 1 तारखेला लग्नात, 25 तारखेला धनात वास करणार आहे. मग पराक्रम स्थानाचा ग्रह लग्नात अत्यंत चांगले फल देताना दिसतोय, धनात सुद्धा चांगले फल देताना दिसतोय. नवीन व्यापार उद्योगाची खऱ्या अर्थानं मांदियाळी म्हणावी लागते. एखाद्या वेळेला एकही मार्ग दिसत नाही, एखाद्या वेळेला असं येतं की अनेक मार्ग दिसतात. मी चालू तरी कोणत्या मार्गानं, जाऊ तरी कोणत्या मार्गानं, असा प्रश्न पडतो. म्हणून ज्या जातकांना ब्युटी पार्लर, ज्या जातकांना कपड्याचा व्यवसाय, ज्या जातकांना सौंदर्य प्रसाधने, ज्या जातकांना ज्वेलरी, ज्या जातकांना कॉस्मेटिकचा व्यवसाय, ज्या जातकांना खाण्याच्या फूड्सच्या संदर्भातला व्यवसाय, लोकांना आकर्षण, अट्रॅक्टिव्ह करून घेणाऱ्या सगळ्या गोष्टींना, आर्किटेक्ट, इंजिनियर पासून तर सगळे, यशाची वाटचाल आणि मार्ग दिसताना मला दिसतोय. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह व्ययात आहे, चतुर्थेश व्ययात. राहत्या घरापासून दूर जाण्याचा योग, मग नोकरीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, व्यापाराच्या दृष्टीनं असेल. गुरुजी मग जावं की न जावं, त्रास होतोय मी जात नाही. जेवढा त्रास होईल, जेवढ्या अडचणी येतील तेवढेच पुढे सुखाचे दिवस येणार आहे. ही गोष्ट विसरून चालता कामा नये मीन राशीच्या लोकांनी. प्रगतीच्या दृष्टीनं तुमच्या पाऊल खुणा आहे आणि तुम्ही पुढे गेलं पाहिजे. या कालखंडामध्ये फक्त आपल्या आईच्या प्रकृतीला त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी तुम्ही घेतली तेवढी बरी असेल. पंचम स्थानाला संतती स्थान म्हटलंय, विद्या अभ्यासाचं स्थान म्हटलंय, इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान म्हटलंय. या स्थानात कर्क राशी आहे. शिक्षणात अडथळे दाखवत नाहीये, शिक्षणाचा मार्ग सरळ दिसतोय.
इष्टदेवतेची कृपा चांगली झालेली आहे, उत्तम आहे. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह लग्न स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. कधी झालेला आहे? 14 मार्चला. षष्टेश व्ययात आहे, विपरीत राजयोगात आहे. त्यामुळे नोकरीच्या दृष्टीनं म्हणाल शुभ गोष्ट आहे, कर्तृत्वाच्या दृष्टीनं म्हणाल शुभ गोष्ट आहे, मोठी पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीनं म्हणाल तर यशाचे योग आहेत. फक्त 14 मार्च नंतर त्या सुखांमध्ये थोडी कमतरता आपल्याला जाणवू शकते. तुम्ही म्हणाल गुरुजी व्ययात नंतर तो चांगला आहे, परंतु तो व्ययात सुद्धा विपरीत राजयोगात असल्यामुळे चांगली बळकटी प्राप्त झाली आहे ना त्याला, म्हणून ह्या गोष्टी आहेत. सप्तम स्थानामध्ये कन्या रास विराजमान आहे. स्वामी बुध ग्रह आपण व्ययात आहे. दूरची पत्नी, दूर विवाह जमणे. त्याचबरोबर आपण जो व्यवसाय करतोय पार्टनरशिप मध्ये तो थोडासा परदेशात करण्याचा योग, परराज्यात करण्याचा योग, पर ठिकाणी गुंतवणूक होण्याचा योग मीन राशीच्या जातकांना दाखवला जातोय. मग दूरचं स्थळ आहे गुरुजी, विचार करायला हरकत नाहीये. अष्टम स्थानामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 1 मार्चला मीन राशीमध्ये लग्न स्थानामध्ये स्थित झाले आहेत. मग अचानक धनलाभ होणार आहे का गुरुजी? हो, होण्याचे योग आहे. लॉटरीच्या तिकिटाच्या माध्यमाने असेल, शेअर्स मार्केटच्या दृष्टीने किंवा अन्यतम ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल. फक्त कमी कष्टात कोणी एकदम मोठा लाभ देत असेल तर ती गोष्ट खोटी. 1 रुपयाला 4 आणे मिळतात, हा नियम आहे. 1 रुपयाला 10 रुपये कधी मिळू शकतात का? तर नाही. बरेच लोक फसून जातात. मोठ्या अपेक्षेपायी हातात असलेलं सुद्धा घालवून बसतात. भाग्यस्थानामध्ये वृश्चिक रास आहे. स्वामी मंगळ ग्रह व्ययात गेलेला आहे. भाग्येश व्ययात जाणं म्हणजे आपण केलेली जप तप साधना इतरांना सांगितल्यामुळे त्याची फलसिद्धी शून्य होऊन जाते. अजून एक चांगला योग घडू शकतो. तो काय? फक्त परदेशात जाण्याचा योग. नोकरीच्या निमित्तानं, व्यापार व्यवसाय उद्योग धंद्याच्या निमित्तानं तुमच्या कार्यशैलीला पाहून वरिष्ठांकडनं तुम्हाला परदेशात जाण्याची ऑफर मिळू शकते. आणि गेल्यानंतर स्वतःमध्ये जो एक बदल होणार आहे, स्वतःमध्ये जे पुढे जाण्याचे योग इथे दर्शवताय, आपल्यातील सुप्त गुणांना जर वाव मिळते तर का आपण पुढे जायचं नाही? गेलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. दशमामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा चतुर्थात आहे. दशमाच्या गुरुची स्वतःच्या दशमावरती सप्तम दृष्टी आल्या कारणानं बळकटी मिळतीये. वडिलांच्या व्यवसायामध्ये चांगला मार्ग दाखवतोय. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय तुम्ही करायला हरकत नाहीये, त्याला बंद करू नका. आर्थिक स्थिती तुमची सुबत्ता करणारी, लक्ष्मी प्राप्त करणारी आहे. एकादशामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह लग्नी विराजमान आहे. लाभेश लग्नात आहे. मिळालेल्या लाभाचा बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं विचार विनिमय करून गुंतवणुकीचा योग आहे. वेश लग्नात आहे. स्वतःसाठी वैयक्तिक स्वतःच्या लागणाऱ्या ज्या अवांतर गोष्टी, गरजेच्या गोष्टी, त्यासाठी पैसा खर्च होणार आहे. व्यर्थ नाही खर्च होणारे, लक्षात ठेवा. म्हणून मीन राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 12 तारीख, 13 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 7 तारीख, 8 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख आहे. मीन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 5 आहे. शुभ रंग नारंगी आहे. याचबरोबर कुठल्या मंत्राचा जप कराल त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम श्री शिवाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.